नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज रात्री आपण मस्तपैकी ट्रेक करण्यासाठी जाणार आहोत। सरसगडचा ट्रेक करणार आहोत आणि सरसगडचा ट्रेक करतेवेळी आपल्याला वाटेमध्ये पाळी गणपती देखील लागणार आहे, तर आपण पाळी गणपतीचं देखील दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, आता वाजलेत 12 आणि आम्ही आलो आहे पनवेल डेपोच्या इथे आसपासच्या परिसरामध्ये आलो आहे। इथून आम्ही डेपोमध्ये जातो आहे आणि बघूया आपल्याला नागोठणेला जाण्यासाठी एस टी मिळते की नाही। मित्र हो, आता आपण आलो आहे पेनला। गाडी 5-10 मिनटं विश्रांतीसाठी थांबले। आले पॅक काय आले पॅक लिमिटच्या गोष्टी घ्यायच्या का शाळेतल्या गोष्टी गोळ्या घ्यायच्या का? मग घे, कांबोडी घेऊया, घे काही पण घे, काही पण घे। आता वाजले रात्रीचे 2 आणि याला वडापाव पाहिजे। हे बघा, याला वडापाव द्या। शेटकरनी चिकी घेतली बघा, चिकी खाते। अरे काय 60 आंबावडी घेतली, चिकी कुठे मग? पूर्ण फोडती अशी फोडती। अरे मिला थांब, राशी नाही करायची। अरे घातली सगळीच काशी। आंबावडी कशी खाते ते काशी घातली सगळ्याची। गाडीची अवस्था बघ ना, गाडी वन साइड घासलेली आहे थोडी बघा। या साईडचा मिररच गेला। आम्ही सर्व झोपेमध्ये होतो, झोप पूर्ण उडून गेली। शेटकर उड्या मारतोय। रात्री 3च्या सुमारास आपण नागोठणे बस स्टँडला आलो। इथे थोडाफार आराम केला, परंतु रात्री आपल्याला मच्छरांनी जास्तच फोडून काढलं। आता वाजले 5। बघूया आपल्याला ऑटो वगैरे मिळतं का। ऑटो वगैरे मिळालं ना तर आपण पाळीला जाऊ। पहाटेला थोडी थंडी जाणवली। हाकेच्याच अंतरावरती चहाची टपरी दिसली। चहाचे 2 घोट घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो। मुंबई गोवा महामार्गावरून पाळीच्या दिशेने जातेवेळी एक छोटासा घाटमार्ग लागतो। या घाटमार्गाच्या टप्प्याटप्प्यावरती आम्हाला धुक्याची चादर पाहायला मिळाली। मित्रांनो, आपण नागोठणे बस स्टॉपवरनं निघालो। आपल्याला पुढे ऑटो मिळाली। ऑटोने आपण पुढे प्रवास केला, जो थंडी खूपच होती, अक्षरशः गारठून टाकला आपल्याला। आता आपण आलो आहे पाळी गणपती बाप्पांच्या महाद्वाराजवळ। हे बघा, इथूनच समोर, इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। मेन गेटमधून आपण आतमध्ये आलो की आपल्याला पुढे फळक पाहायला मिळतो। परंपरेनुसार प्रथम दुंडी विनायक यांचे दर्शन घेतात। दोंडी विनायकाचं दर्शन झाल्यावर तिथूनच पुढे बल्लाळेश्वर महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी मार्ग आहे। पहाटे 6 वाजता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला। मंदिरामध्ये प्रवेश करताच महिलांच्या सुंदर अशा आवाजातील भक्तिगीताचे स्वर कानावरती आले।
पहाटे पहाटे या भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं सुंदर असं दर्शन झालं. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. बल्लाळेश्वर पाळी हे रायगड जिल्ह्यातील पाळी गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पाळीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा महागणपती आहे जो भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे. मित्र हो, आता झालेत 6:15 झालेले आहेत. एवढ्या मॉर्निंगला येऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, परंतु एक खंत आहे की तिथे गेल्यावरती व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी अलाव नाही आहे. तर आपल्याला व्हिडिओ काढायला नाही मिळाला तिथे. आपण दर्शन वगैरे घेतलं आहे. आता बाहेर येऊन थोडाफार नाश्ता करूयात, त्यानंतर मग आपण सरसगडचा ट्रेक करूयात.